Good afternoon, everybody. Today we have discussed the article is emulsion. So, emulsion is defined as biphasic system consists of two immiscible liquids, one of which is dispersed phase is finally and uniformly dispersed as globules throughout the second phase. That is dispersion medium is known as emulsion. So, the particle size of the dispersed phase commonly ranges from 0.1 to 100 मायक्रोमीटर. ठीक आहे, म्हणजे आपण काय बघतोय इमल्शन. कोर्स डिस्पर्शन म्हणजे पहिल्यांदा बघितलं सस्पेन्शन, देन सेकंड इज द इमल्शन. आता इमल्शन म्हणजे काय असतं तर बायफेजिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टू इमिशिबल लिक्विड, म्हणजे दोन इमिशिबल लिक्विडची काय असते ती बायफेजिक सिस्टीम असते. तर कुठली डिस्पर्स्ड फेज अँड डिस्पर्जन मीडियम. सो दिस इज द बायफेजिक सिस्टीम इन विच वन ऑफ विच इज डिस्पर्स्ड फेज इज काय होतं फायनली अँड युनिफॉर्मली डिस्पर्स्ड ॲज ग्लोबल्स थ्रू आउट द सेकंड फेज. म्हणजे वन फेज कशावरती हे होते डिस्पर्स्ड होते युनिफॉर्मली डिस्पर्स्ड थ्रू आउट द सेकंड फेज इज नाउन ॲज द इमल्शन. इमल्शन म्हणजे काय मराठीत दुधासारखे मिश्रण. ठीक आहे. The next is the ideal properties of pharmaceutical emulsion. The first properties of pharmaceutical emulsion is the emulsion should be physically stable. That is no phase separation. म्हणजे ते कसं असतं फिजिकली स्टेबल असतात, त्याच्यामध्ये फेज सेपरेशन होत नाही. The second ideal properties of emulsion is flow properties of emulsion should enable the formulation to be easily removed from the कंटेनर. म्हणजे फ्लो प्रॉपर्टी इमल्शनचं कसं असतं अनेबल असतं. दिस फॉर्म्युलेशन इझिली टू रिमूव्ड फ्रॉम द कंटेनरमध्ये काय होतं इझी फॉर्म होतं. द फॉर्म्युलेशन मस्ट हॅव गुड ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी. हे फॉर्म्युलेशन इमल्शनच्या फॉर्म्युलेशनची प्रॉपर्टी ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी कशी असते गुड असते. देन सो दिस इज द आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फार्मास्युटिकल इमल्शन. द नेक्स्ट इज द ॲडव्हांटेजेस ऑफ emulsion. Advantages of emulsion. The first advantages of emulsion is the pharmaceutical emulsion may be used to deliver drugs with low aqueous solubility. म्हणजे डिलिव्हर ड्रग विथ त्याची कशी असली पाहिजे लो ॲक्वियस सोल्युबिलिटी असली पाहिजे. म्हणजे फॉर इन्स्टंट OYW emulsion and drug is dissolved in internal oil phase and following oral administration the oil ड्रॉपलेट कंटेनिंग द ड्रग्स मे बी देन ॲब्सॉर्ब युजिंग द नॉर्मल ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम ऑफ ऑइल्स. आता इमल्शन म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये काय काय असतात ऑइल वॉटर म्हणजे OYW WO इमल्शन. ठीक आहे. आणि अदर काय असतं ड्रग्ज असतात म्हणजे मेडिसिन. सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हांटेजेस ऑफ इमल्शन. देन सेकंड ॲडव्हांटेजेस इज द इमल्शन मे बी यूज्ड टू मास्क द अनप्लेजंट टेस्ट ऑफ ए थेरापिटिक एजंट. थेरापिटिक एजंटमध्ये त्याची टेस्ट कशी असली पाहिजे अनप्लेजंट. ठीक आहे मोहक असून. बाय डिझॉल्विंग इट इज इंटरनल फेज ऑफ OYW इमल्शन. द एक्सटर्नल फेज इंटरनल आणि एक्सटर्नल फेज. आता OYW इमल्शनमध्ये एक्सटर्नल फेज कुठले असणार आहे वॉटर and this external phase may be then formulated to contain the appropriate sweetening and flavoring agent. The next advantages of emulsion is the emulsion are employed for total parenteral nutrition. म्हणजे जे पॅरेंटल न्यूट्रिशन असतात त्याच्यामध्ये काय करतात इम्प्लॉय करतात. द फार्मास्युटिकल इमल्शन मे बी यूज्ड टू ॲडमिनिस्टर ऑइल्स हॅव्हिंग अ थेरापिटिक इफेक्ट. म्हणजे कसा ॲडमिनिस्टर ऑइल हॅव्हिंग थेरापिटिक इफेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल थेरापिटिक इफेक्ट ऑफ oil, for example liquid paraffin can be enhanced by the administering oil in the form of droplets within the OYW emulsion. म्हणजे जे ऑइल ॲडमिनिस्ट्रेशन हॅव्हिंग असतं ते कसं थेराटिकल इफेक्ट दाखवतात थेरापिटिक इफेक्ट दाखवतात. द नेक्स्ट ॲडव्हांटेजेस ऑफ इमल्शन इज द थेरापिटिक एजंट इज इरिटंट. थेरापिटिक एजंट इज इरिटंट वेन अप्लाइड टॉपिकल. या इरिटन्सी may be reduced by formulating.
and within the internal phase of O by W emulsion. The pharmaceutical emulsion may be employed to deliver drugs to patients who have difficult to solid dosage form. So this is the advantages of emulsion. Then disadvantages of emulsion. The pharmaceutical emulsion are thermodynamically unstable. म्हणजे ते thermodynamically unstable असतात pharmaceutical emulsion. So this is the disadvantages. Next disadvantages of emulsion is the pharmaceutical emulsion are sometimes डिफिकल्ट टू मॅन्युफॅक्चर. म्हणजे हे कसं असतं बनवायला मॅन्युफॅक्चर करायला डिफिकल्ट असतात कारण का तर त्याच्यामध्ये क्रॅक क्रीमिंग होत असतं त्याच्यामुळे O by W W by O इमल्शन होतं. ठीक आहे. देन फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन ऑफ इमल्शन. नेक्स्ट इज द फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन. आता काय आहेत इमल्शनचे फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन मध्ये इमल्शन कुठे हे करतात तर इन फार्मास्युटिकल इमल्शन हेअर स्टायलिंग पर्सनल hygiene and cosmetic emulsion are frequently used in the form of cream, ointment, liniment, paste, films or liquids. म्हणजे फार्मास्युटिक्समध्ये कुठे कुठे करतात हेअर स्टायलिंगमध्ये, पर्सनल हायजीनमध्ये, देन कॉस्मेटिक्समध्ये. अँड सो दिस इमल्शन आर फ्रिक्वेंटली युज्ड फॉर्म ऑफ काय फॉर्म करतात तर क्रीम, इमल्शनची क्रीम, ऑइंटमेंट, लिनिमेंट, पेस्ट, फिल्म्स और लिक्विड्स. देन मायक्रो इमल्शन आर युज्ड टू डिलिव्हर वॅक्सिन्स अँड किल मायक्रोब्स. जे मायक्रो इमल्शन असतात मायक्रो इमल्शन इमल्शनमध्ये मायक्रो इमल्शन ते मायक्रो इमल्शन कुठे यूज करतात तर डिलिव्हर टू वॅक्सिन अँड किल मायक्रोब्स. जे मायक्रोब्स असतात ते किल करतात आणि वॅक्सिन डिलिव्हर करतात. देन नेक्स्ट फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन ऑफ इमल्शन इज द इमल्शन वेन फॉर्म्युलेटेड इन नॅनो साईज रेंज. कशी असते इमल्शनची साईज रेंज कशी असते फॉर्म्युलेट करण्यासाठी नॅनो साईज रेंज म्हणजे दॅट इज नॅनो इमल्शन. नॅनो इमल्शन, मायक्रो इमल्शन आणि इमल्शन. अँड दिस हॅव बीन इन्व्हेस्टिगेटेड टू डिस्ट्रॉय HIV अँड ट्युबरक्युलोसिस पॅथोजन्स. So this is the pharmaceutical application of emulsion. The next is the classification of emulsion. Classification of emulsion. The emulsion are classified into based on dispersed phase, based on dispersed phase, based on the droplet size. Based on the droplet size, there are two class of emulsion. The first is the based on dispersed phase. आता ते कशावरती बेस्ड असतात तर त्याच्या डिस्पर्शन फेजवरती. आता डिस्पर्स्ड फेज म्हणजे कसली फेज असते डिस्पर्स्ड म्हणजे विखुरलेले. ठीक आहे डिस्पर्स्ड फेज. द डिस्पर्स्ड फेज इज द ऑइल इन वॉटर इमल्शन. बेस्ड ऑन डिस्पर्स्ड फेजमध्ये कुठलं येतं तर ऑइल इन वॉटर इमल्शन म्हणजे O by W इमल्शन. आता दिस फार्मास्युटिकल इमल्शन usually consist of mixture of aqueous phase with various oils and waxes. Oil and waxes. And if the oil droplets are dispersed throughout the aqueous phase. आता aqueous phase म्हणजे कुठले लिक्विड. ठीक आहे पाण्यासारखे असते aqueous. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर दिस फेज O by W इमल्शन कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ कशाचं असतं तर ॲक्वियस फेज अँड विथ व्हेरियस ऑइल अँड वॅक्सेस असतात. आणि these ऑइल ड्रॉपलेट्स आर डिस्पर्स्ड थ्रू आउट. these ऑइल्स काय होतं डिस्पर्स्ड थ्रू आउट कशात होतात तर ॲक्वियस फेजवरती ते डिस्पर्स्ड होतात म्हणजे ते विखुरले जातात. ॲक्वियस फेज आणि ऑइल डिस्पर्स्ड. दिस इमल्शन इज टर्म्ड ॲज O by W इमल्शन किंवा ऑइल इन वॉटर as shown in figure. So this is the figure of O by W emulsion. So this is the water and then droplets are oil molecules. So this is the O by W emulsion. This emulsion fats or oil for oral administration, either medicaments or vehicle as a drug are usually formulated in oil in water emulsion. They are non-greasy and easily removable from the skin surface. So these O by W emulsion are the non-greasy and easily removable from the skin surface and they are used externally to provide cooling effect and internally to mask the bitter taste of oil. म्हणजे so these oil in water emulsion are कसे असतात नॉन ग्रेसी असतात ते इझिली रिमूवेबल होतात
कशामधून स्किन सरफेसवरून आणि एक्सटर्नली टू प्रोव्हाइड काय करतात कुलिंग इफेक्ट देतात आणि इंटरनल काय करतात ते मास बिटर टेस्ट असतात ऑफ ऑइलचे असतात. So this is the O by W emulsion. The drug which is water soluble relate at a faster rate from O by W emulsion. O by W emulsion give a positive conductivity test. O by W कशी असते पॉझिटिव्ह कंडक्टिव्हिटी टेस्ट बिकॉज का तर इट कंटेन्स वॉटर ॲज डिस्पर्जन मीडियम. म्हणजे वॉटर कसं असतं डिस्पर्जन मीडियम असतं आणि इट हॅज ए गुड कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो दिस इज द ऑइल इन वॉटर इमल्शन. ठीक आहे. देन नेक्स्ट इज द वॉटर इन ऑइल इमल्शन. दिस वॉटर इन ऑइल इमल्शन system in which the water is dispersed as globules in the oil continuous phase and is termed as water in oil emulsion, means W by O emulsion, and as shown in figure. So this is the W by O emulsion. This is the water molecules and is the oil. This water in oil emulsion are inhibiting evaporation of water in oil emulsion will have occlusive effect by hydrating the stratum corneum and inhibiting evaporation of eccrine secretion. It is also has effect on the absorption of drugs. म्हणजे water in oil emulsion absorption of drug effect काय करतात दाखवतात कशामध्ये त्याच्या स्ट्रॅटम कॉर्नियममध्ये. The W by O emulsion is also useful for cleansing action on the skin containing oil soluble dirt, and its greasy texture is not always cosmetically acceptable. The greasy and are difficult to wash with the water and are used externally to prevent evaporation of the moisture from the surface of the skin. For example, water in oil emulsion is the cold cream. Oil soluble drugs are more quickly released from the W by O emulsion, and this type of emulsion is usually preferred for formulation and which are meant for topical use like cream, cold cream. This W by O emulsion does not give positive conductivity test because का तर oil is used as dispersion medium which is poor conductor of electricity. आता बघा W by O emulsion कसं असतं नॉट पॉझिटिव्ह कंडक्टिव्हिटी टेस्ट. त्याची कंडक्टिव्हिटी टेस्ट असते का नसते कारण का तर बिकॉज ऑइल इज डिस्पर्स्ड यूज्ड ॲज डिस्पर्जन मीडियम. डिस्पर्जन मीडियममध्ये ऑइल आपण काय करतो यूज करतो आहे म्हणून. पण O by W इमल्शन म्हणजे ऑइल इन वॉटर इमल्शन हे कसं असतं तर ते पॉझिटिव्ह कंडक्टिव्हिटी दाखवतात का तर कारण विच कंटेन वॉटर ॲज ए डिस्पर्जन मीडियम असतात आणि त्यामुळे ते काय दाखवतं गुड कंडक्टिव्हिटी दाखवतं. आणि वॉटर इन ऑइल इमल्शनमध्ये ते कसं असतात त्याचं नॉट पॉझिटिव्ह कंडक्टिव्हिटी टेस्ट असते बिकॉज का तर ऑइल इज यूज्ड ॲज डिस्पर्जन मीडियम आणि विच इज पुअर कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन नेक्स्ट क्लास इज द multiple emulsion. Multiple emulsion are complex system and they can be considered as emulsion within emulsion have been shown be cosmetic, pharmaceutical and separation science. The multiple emulsion. आता multiple emulsion म्हटल्यानंतर the complex type of emulsion system in which oil in water or water in oil emulsion are dispersed in another liquid medium, and in this way oil in water in oil emulsion and water in oil in water emulsion म्हणजे मल्टिपल. आत्तापर्यंत बघितलं आपण O by W आणि W by O. मल्टिपल इमल्शनमध्ये काय दाखवतात पहिलं फर्स्ट इज द O by W by O इमल्शन and then W by O by W emulsion. O by W by O emulsion and then W by O by W emulsion. So this is the multiple emulsion. The oil in water in oil emulsion consists of very small droplet of oil which are dispersed in the water globules of water in oil emulsion. Water in oil emulsion म्हणजे काय ऑइल इन वॉटर इन ऑइल म्हणजे O by W by O इमल्शन असं ते कसे असतात त्याचे स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ ऑइलचे असतात आणि विच आर डिस्पर्स कशात होतात ते वॉटर ग्लोबल्समध्ये काय होतात ते
डिस्पर्स होतात, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, O/W/O इमल्शन. ठीक आहे. देन ऑटर इन ऑइल इमल्शन. ऑटर इन ऑटर इमल्शन कन्सिस्ट ऑफ ड्रॉपलेट ऑफ ऑटर विच आर डिस्पर्स्ड इन द ऑइल फेज ऑफ ॲन ऑइल इन ऑटर इमल्शन. म्हणजे याच्यामध्ये स्मॉल ड्रॉपलेट्स असतात, त्यांच्यामध्ये ड्रॉपलेट्स ऑफ ऑटरचे असतात आणि त्याच्यामध्ये कशाचे असतात, ऑइलचे ड्रॉपलेट्स असतात. आणि ते काय करतात, डिस्पर्स्ड इन ऑटर ग्लोबुल्सवरती. आणि हे डिस्पर्स्ड कशात होतात, जे W/O/W इमल्शन आहे ते डिस्पर्स्ड इन द ऑइल फेज ऑफ ॲन ऑइल इन ऑटर इमल्शन. द फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन ऑफ दिस मल्टिपल इमल्शन इज द टेस्ट मास्किंग ऑफ ड्रग. सेकंड इज द ॲज ए वॅक्सिन, enzyme immobilization, and sometimes for the augmentation of external skin or dermal absorption. These multiple emulsions have also been formulated as cosmetic products such as skin moisturizer. कुठलं आहे मल्टिपल इमल्शनचं फॉर्म्युलेट कॉस्मेटिक प्रोडक्ट कुठलं बनवलं जातं, तर मॉइश्चरायझर. जे आपलं मॉइश्चरायझर आहे ते काय आहे, मल्टिपल इमल्शन. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं, O/W/O इमल्शन किंवा W/O/W इमल्शन असतात. ठीक आहे. आणि दिस इज द प्रोलॉंग्ड रिलीज कॅन ऑल्सो बी ऑप्टेन बाय मीन ऑफ मल्टिपल इमल्शन. मल्टिपल इमल्शनमध्ये काय होतं, प्रोलॉंग्ड रिलीज ॲक्शन हे होते. देन नेक्स्ट इज द दिस हॅव बीन some advantages such as they can usually be sustained release formulation. Then second is this is the diagram of type of multiple emulsion. First is the W/O/W, then second type is the O/W/O. So this is the figure of multiple emulsion. First is the W/O/W emulsion, म्हणजे याच्यामध्ये काय, ऑटर ऑइल ऑटर. देन O/W/O means ऑइल ऑटर ऑइल. The next class of emulsion is the based on the droplet size. Based in the droplet size. कशावरती असते, त्याच्या बेस्ड ऑन द त्याच्या ड्रॉपलेट साईजवरती असतं. आता ड्रॉपलेट साईजमध्ये म्हटल्यानंतर फर्स्ट इज द मायक्रो इमल्शन. The micro emulsion are systems consist of water, oil and surfactant. Water, oil and surfactant. And a simple way to formulate micro emulsion was suggested by होयर अँड स्कूलमन. म्हणजे मायक्रो इमल्शन कुणी सजेस्ट केलेलं आहे, तर होयर अँड स्कूलमॅन. देर आर 2 टाईप ऑफ मायक्रो इमल्शन. मायक्रो इमल्शनचे 2 टाईप असतात. वन इज द O/W and then second is the W/O micro emulsion. And for preparation of O/W micro emulsion, we start with W/O emulsion using a surfactant. Of surfactant means surface active agent. For example is the sodium stearate is the surfactant. This surfactant of low हायड्रोफिलिक लिपोफिलिक बॅलन्स HLB व्हॅल्यू, त्याची HLB व्हॅल्यू कशी असते, लो असते. कुठल्याची, W/O इमल्शनची. सो दिस इमल्शन अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ हाय HLB नंबर ऑफ सर्फॅक्टंट इज ॲडेड व्हाय स्टरिंग ॲज अ सर्टन पॉईंट आणि अ जेल फेज इज प्रोड्युस्ड. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, तर ॲक्वियस सोल्युशनची हाय HLB व्हॅल्यू घेतली जाते. म्हणजे हाय HLB नंबर ऑफ सर्फॅक्टंट यूज केले जातात. and this stirring certain point gel form होतात, gel phase. And so further addition of surfactant solution and inversion, that is O/W emulsion is formed. म्हणजे for W/O micro emulsion and one we start with O/W emulsion which is stabilized by addition of ionic and non-ionic surfactant, and this emulsion is titrate with co-surfactant emulsion, then convert to gel phase, and after which is further adding co-surfactant system, which result in the production of O/W micro emulsion. So this is the micro emulsion. Micro emulsion मध्ये काय होतं, O/W emulsion काय स्टॅबिलाइज करतात, त्यासाठी ॲडिशन कशाच करायचं, आयोनिक और नॉन आयोनिक सर्फॅक्टंट. आणि दिस इमल्शन इज टायट्रेट कशाबरोबर करायचं, तर को सर्फॅक्टंट. आणि दिस इमल्शन कॅन कन्वर्ट टू जेल फेजमध्ये काय होतं, ते कन्वर्ट होतात. आणि आफ्टर विच ऑन फर्दर ॲडिंग को सर्फॅक्टंट सिस्टीम, आणि रिझल्ट काय येतो, तर म्हणजे फॉर्म्युलेशन काय बनतं आपलं, तर W/O मायक्रो इमल्शन. सो दिस इज द बेस्ड ऑन ड्रॉपलेट साईज. फर्स्ट इज द मायक्रो इमल्शन.
देन नेक्स्ट इज द डिटेक्शन टेस्ट ऑफ मायक्रो इमल्शन. मायक्रो इमल्शनच्या डिटेक्शन टेस्ट कुठल्या आहेत? फर्स्ट इज द डायल्युशन टेस्ट, सेकंड इज द कंडक्टिव्हिटी टेस्ट, देन थर्ड इज द डायसोल्युबिलिटी टेस्ट अँड फोर्थ इज द फ्लोरोसन्स टेस्ट. आता फर्स्ट इज द डायल्युशन टेस्ट. दिस टेस्ट इज बेस्ड ऑन द सोल्युबिलिटी ऑफ एक्सटर्नल फेज ऑफ इमल्शन. इमल्शनच्या एक्सटर्नल फेज ऑफ इमल्शनच्या सोल्युबिलिटीवरती काय असतात? बेस्ड असतात. आणि इन केस ऑफ O/W इमल्शन addition of water shows miscibility. In case of W/O emulsion addition of oil shows miscibility. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? O/W इमल्शन आहे, त्याच्यामध्ये काय ॲडिशन करायचे? वॉटर, आणि शोज मिसिबिलिटी. त्याची मिसिबिलिटी बघायची. मिसिबिलिटी म्हणजे काय? मिसिबल म्हणजे कसं? मिसळण्याजोगा, म्हणजे मिसळ्या, मिसिबल. अँड इन केस ऑफ W/O इमल्शनमध्ये ॲडिशन काय करायची? ऑइल शोज मिसिबल, म्हणजे ते ऑइल मिसळते का त्याच्यामध्ये काय करायचं? चेक करायचं. आणि W/Oमध्ये वॉटर हे होते का? ॲडिशन होते का ते बघ, हे करायचं, मिसिबल होते का नाही तर. सो दिस इज द डायल्युशन टेस्ट. सो दिस इज द फिगर ऑफ डायल्युशन टेस्ट. फर्स्ट इज द few drop of water, this is the few drop of emulsion. Then water distributed uniformity, this is the O/W emulsion. And W/O emulsion, water separate out as layer. O/W मध्ये O/W इमल्शनमध्ये काय होतं? वॉटर डिस्ट्रीब्यूट होतं युनिफॉर्मली काय होतं? डिस्ट्रीब्यूट होतं. आणि W/O वॉटर ऑइल इमल्शनमध्ये काय होतं? वॉटर सेपरेट होतं, आउट ॲज लेअरमधून ते आउट होतं. दिस इज द डायल्युशन टेस्ट. The next test is the conductivity test. This is the water is a good conductor of electricity. इलेक्ट्रिसिटीमध्ये वॉटर हा गुड कंडक्टर म्हणून यूज करतात. वेअर ऑइल इज नॉन कंडक्टर. देन आपण बघितलं आहे कशामध्ये? O/W आणि W/O इमल्शनमध्ये बघितलं. ऑइल इन वॉटर इमल्शनमध्ये इमल्शनचे पॉझिटिव्ह कंडक्टिव्हिटी टेस्ट असते O/W, म्हणजे ऑइल इन वॉटरमध्ये. का तर बिकॉज वॉटर ॲज डिस्पर्जन मीडियम त्याची गुड कंडक्टिव्हिटी असतात. आता इथे काय सांगितलं? कंडक्टिव्हिटी टेस्टमध्ये बघा, वॉटर इज गुड कंडक्टर, पण ऑइल आहे का? नाही. तर वॉटर इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, दिस इज, अँड ऑइल इज नॉन कंडक्टर. इफ वॉटर इज यूज्ड ॲज कंटिन्युअस फेज, इलेक्ट्रिसिटी विल रन, अँड ऑइल इज यूज्ड ॲज कंटिन्युअस फेज, इलेक्ट्रिसिटी विल नॉट पास. याच्यामध्ये काय होतं? कंडक्टिव्हिटीमध्ये इलेक्ट्रॉन असतात. ते इलेक्ट्रॉन काय होतात? पास, म्हणजे त्याच्यामध्ये रन होतात नाहीत. पण त्याच्यासाठी वॉटर हे कसं आहे? कंटिन्युअस फेज आहे. त्यामुळे सो दिस इज द इलेक्ट्रिसिटी विल रन, बट ऑइल इज यूज्ड ॲज कंटिन्युअस फेज. ऑइल आपण काय यूज करतो आहे? कंटिन्युअस फेज म्हणून करतो आहे. आणि सो इलेक्ट्रिसिटी विल नॉट पास, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते का? नाही. दिस इज द डायग्रॅम ऑफ कंडक्टिव्हिटी टेस्ट. दिस इज द इमल्शन. सो above is the bulb, then electrode, positive negative electrodes. This is the bulb glows with O/W emulsion, bulb does not glows with W/O emulsion. This is the conductivity test. Then next test is the dye solubility test. In this test emulsion is mixed with a water soluble dyes. ह्या टेस्टमध्ये काय होतं? तर इमल्शन मिक्स करतात वॉटर सोल्युबल डाय, such as amaranth and observed under the microscope. म्हणजे काय? वॉटर सोल्युबल डाय. कुठले डाय? तर amaranth. दिस इज द ऑब्झर्वड अंडर द मायक्रोस्कोप. आणि इफ द एक्सटर्नल फेज ॲपियर रेड, याच्यामध्ये एक्सटर्नल फेज कशी दिसते? तर रेड दिसते. अँड देन इट इज मीन दॅट इमल्शन इज O/W टाईप इमल्शन. बिकॉज का तर वॉटर इज प्रेझेंट ॲज एक्सटर्नल फेज. वॉटर कुठं पाहिजे? एक्सटर्नल फेजला. इंटरनल आणि एक्सटर्नल फेज. तर वॉटर कुठे पाहिजे आपलं? प्रेझेंट एक्सटर्नल फेज. सो दिस इज द डाय सोल्युबिलिटी टेस्ट. जर डाय सोल्युबिलिटी टेस्टमध्ये काय केलं जातं? इमल्शन मिक्स्ड विथ वॉटर सोल्युबल डायमध्ये ते काय केलं जातं? मिक्स केलं जातं, म्हणजे सच ॲज अमरांता. आणि ऑब्झर्व कशामध्ये? अंडर द मायक्रोस्कोप. आणि दिस इमल्शन द एक्सटर्नल फेज ॲपियर रेड. सो एक्सटर्नल फेज इज कलर इज द रेड. इट मीन्स दॅट इमल्शन इज O/W. आणि ते इमल्शन कुठलं आहे? O/W, म्हणजे ऑइल इन वॉटर इमल्शन. Because water is present as external phase, and if the scattered globules appear red and external phase colorless, and then in W/O type of emulsion. So this is the figure of dye solubility test. Oil soluble dye, water soluble dye. Oil soluble dye, so for example scarlet,
आणि वॉटर सोल्युबल डायचं अमरंथ डाय. ठीक आहे. फर्स्ट इज द W/O इमल्शन, देन सेकंड इज द O/W इमल्शन. वॉटर सोल्युबल डायजमध्ये पण फर्स्ट इज द O/W इमल्शन अँड W/O इमल्शन, म्हणजे ऑइल इन वॉटर, वॉटर इन ऑइल. सो दिस इज द डाय सोल्युबिलिटी टेस्ट. अँड फोर्थ इज द फ्लुरोसन्स टेस्ट. फ्लुरोसन्स टेस्ट, this test is under UV light. Oils give fluorescence and while water does not, and therefore O/W emulsion shows spotty pattern while W/O emulsion fluorescence. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, फ्लुरोसन्स होतात. म्हणजे हे टेस्ट कुठे केले जाते तर अंडर UV लाईटवरती केलं जातं. याच्यामध्ये ऑइल्स असतं ते कसं असतं, फ्लुरोसन्स असतात, आणि वॉटर असतं ते कसं असतं, वॉटर डज नॉट फ्लुरोसन्स. आणि तीच O/W ऑइल इन वॉटर इमल्शन spotty pattern while W/O emulsion fluorescence करतात. So this is the test, detection test for micro emulsion. तर काय काय बघितलं आपण इमल्शनमध्ये. व्हॉट इज मीन बाय इमल्शन, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ इमल्शन, ॲडव्हांटेजेस ऑफ इमल्शन, डिसॲडव्हांटेजेस, देन फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन. नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. Define emulsion and then classification of emulsion. Then detection test of emulsion.